आमच्याकडे सुरूच झालंय. पहिलं युगेंचं झालं, मग जयचं झालं, मग रेवतीचं झालं, आता पारचं आहे. अजून 2-3 वेटिंग मध्ये आहेत. तुम्हाला लवकरच गोड बातमी कळेल. पवारांच्या मुलांनी मनावर घेतलंय की या वर्षी आमच्याकडे बँड वाजणारच आहे दर 2 महिन्यांनी. महाराष्ट्रासह देशभरात राजकारणामुळे चर्चेत राहणाऱ्या पवार कुटुंबातून सध्या एका पाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या शाही विवाह सोहळ्याची धामधूम नुकतीच मुंबईत पार पडली. हा सोहळा ताजा असतानाच आता पवार परिवारात पुन्हा एकदा लग्नाची सनई वाजणार आहे. दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार आणि त्यांची मैत्रीण कायनात धार यांचा साखरपुडा 27 तारखेला होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याची पत्रिका समोर आली आहे. त्यामुळे आता पार्थ पवार आणि कायनात यांचा विवाह सोहळा कधी पार पडणार आहे? कायनात काश्मीरची आहे की हरियाणाची? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. पार्थ पवार यांच्यासोबत रेवती सुळेच्या लग्नात कायनात दिसली होती. यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला होता की पार्थ पवार यांच्यासोबत दिसणारी ही तरुणी कोण आहे? आता कळलं आहे की ती पार्थ यांची मैत्रीण असून येत्या 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार आहे. पुण्यातल्या एका फार्म हाऊसवर हा साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर येते. पार्थ पवार आणि कायनातचा साखरपुडा कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावर साखरपुड्याची पत्रिका शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलंय. रोहित पवारांनी आपल्या अधिकृत अकाउंटवर या साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका शेअर करत पार्थ आणि कायनात यांना भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की प्रेमाच्या रेशीम गाठीत अडकून नवी इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा. तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा हो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रोहित पवारांच्या या पोस्ट नंतर पवार समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या गोड बातमीनंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या दोघांच्या लग्न सोहळ्याकडे. 29 जुलैला पुण्यात होणारा साखरपुडा सोहळा हा अत्यंत खासगी आणि कौटुंबिक स्वरूपाचा असणार आहे. त्याला दोन्ही कुटुंबातील मोजकेच पाहुणे उपस्थित राहतील. पार्थ पवार यांचा विवाह नेमका कधी होणार याबद्दल अद्याप पवार कुटुंबाकडून कोणतीही तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटी हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडू शकतो. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर लवकरच लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. पार्थ पवार आणि कायनात यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या कुटुंबात सध्या लग्नाचा हंगामच सुरू आहे. आधी युगेंद्र, मग जय, त्यानंतर रेवती आणि आता पार्थचा नंबर आहे. यंदाच्या वर्षी लग्नाचा बँड वाजवायचाच असं पवारांच्या मुलांनी मनावर घेतलेलं दिसतंय असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. आमच्याकडे सुरूच झालंय. पहिलं युगेंचं झालं, मग जयचं झालं, मग रेवतीचं झालं, आता पारचं आहे. अजून 2-3 वेटिंग मध्ये आहेत. तुम्हाला लवकरच गोड बातमी कळेल. पवारांच्या मुलांनी मनावर घेतलंय की या वर्षी आमच्याकडे बँड वाजणारच आहे दर 2 महिन्यांनी. दरम्यान पार्थ पवारांच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर कोण आहे कायनात धार असा प्रश्न ट्रेंड होऊ लागलाय. कायनात ही काश्मीरची आहे की हरियाणाची याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता. परंतु समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार कायनात धार ही मूळची काश्मीरची असून सध्या तिचे कुटुंब दिल्लीत राहतं. माध्यमांमध्ये तिला काश्मीरची कली म्हणून संबोधलं जात आहे. कायनातचे पवार कुटुंबाशी अत्यंत जुने आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ती गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवर एकत्र दिसलीये. काही महिन्यांपूर्वीच पार्थ आणि कायनात यांनी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात जाऊन विशेष पूजा केली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. नुकताच पार पडलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या मुंबईतील विवाह सोहळ्यात कायनात धारच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबतच कायनातने या विवाह सोहळ्यात अगदी घरच्या सदस्यासारखाच एकत्र प्रवेश केला होता. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. कायनात केवळ आनंदाच्या क्षणातच नव्हे तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ती थेट बारामतीत पोहोचली होती.
इतकंच नव्हे तर मुंबईतील शोकसभा आणि दशक्रिया वेदीलाही तिने उपस्थिती लावली होती. यावरून कायनातचे पवार कुटुंबासोबतचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत हे आपल्याला दिसून येतं. 29 जुलैला होणाऱ्या या साखरपुड्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला या हाय प्रोफाईल लग्न सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.